अगं तू नको ना गं काळजी करू. आता छोटे मालक म्हंटलेत ना ते पण शोधतायत म्हणून, आणि ते म्हंटलेत ते ऐकलंसच की तू. मग कशाला काळजी करते? ते आणतील बघ शोधून आपल्या सिमरनला. मामा, अरे तू तरी सांग की मामीला. माझा पूर्ण विश्वास आहे छोट्या मालकांवर. ते नक्की शोधून आणतील बघ आपल्या सिमरनला, आणि त्यांनी सांगितले वेळेच्या आतच आणतील बघ. ए बस झालं हं तुझं कौतुक. छोटे मालक छोटे मालक छोटे मालक ऐकून ऐकून कान किकले माझे. त्यांना काय जातंय बोलायला. मग तू जाना शोधायला तिला. सख्खी बहीण आहे ना तुझी ती. घरात बसून आल्या खायला काळ भुईला फार कोणी लागत नाही. त्यामुळे तरी शोधायला गेले ती. जाकी शोधायला. पोरीने तोंडाला काळीमा फासला नाही ना म्हणजे मिळवली. सरले काय बोलतेस तू? कसं कळत नाहीये तुम्हाला? पोरीची जाते काय बोलत चलत केलं आणि तोंडाला काळीमा फासला. गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आपल्याला. आपली तुम्ही असं काही करणार नाही बघ. तुला माहिती नाही गरम माती. अगं घरातले सगळे पैसे घेऊन गेले पोरगी. बाप तालुक्याला जाऊन भाजी विकतोय. आई दुसऱ्याच्या दारी जाऊन राबतीये. पै पै करून जमवले होते ग पैसे. सगळे पैसे घेऊन गेली पोरगी. आता रडू नको बघ, शांत हो. येईल ती, लवकरच येईल घरी. काय रे संपली नाही का अजून शोध मोहीम? अरे जरा तरी लाजा बाळगा. घडलंय काय, बोलताय काय? आणि काय रे, राजकुमारची म्हणजे तुमच्या मित्राचीच बहीण हरवली ना? मग तिला शोधायचं सोडून कसलं राजकारण करताय? टकाटा पिटताय? अरे सुधरा, आता तरी सुधरा. सुधरा म्हणजे 12च्या भावात जायच्या आधी सुधरा. हा कळलं? जरा कामात आहे, नंतर करतो. रमे, अगं माझे सगळे पैसे हरवले. अगं पण असे कसे पैसे हरवले? मलाच नाही माहित ग रमे. म्हणजे सिमरन तेव्हा नक्कीच खोटं बोलली असणार. तू नको काळजी करू मामी. मला मनापासून वाटतंय बघ, छोटे मालक आपल्या सिमरनला शोधून लवकरात लवकर घर घेऊन येतील. थोडा धीर धर अजून. सुमन ही आपल्या गावातली मुलगी, त्यामुळे तिला आता शोधणं आणि परत आणणं ही माझी जबाबदारी. तुम्ही मला फक्त 24 तास द्या, मी तिला शोधून परत आणतो. छोट्या मालकांची शोधण्याची दिशा एकदम बरोबर आहे. देवा विरोबा, सिमरन लवकर सापडू देत. छोट्या मालकांना या कामात यश दे आणि आमच्या सिमरनला सुखरूप ठेव. काय युवा नेते, सापडली का तुमची सिस्टर? सापडेल रे, सापडेल ना. त्यांच्या छोट्या मालकांनी प्रतापदादांनी विडा उचललाय ना. कसला रे? मसाला पानाचा की साध्या पानाचा? नाही, प्रतापदादा बोललेत म्हणे फायनल युवा नेत्यांच्या बहिणीला 24 तासात शोधून आणेल म्हणून. पण हे लई वाईट झालं रे. नाही म्हणजे बहीण गेली ती गेली, आणि तिला शोधणार कोण? तर विरोधी पक्ष नेते. कसं आहे ना राजकुमार,
आता तुला एक मेन गोष्ट सांग, आपल्या अंकुश भाऊंना ना माणसांची खूप चांगली पारख आहे. हा, खूप चांगलं ओळखतात ते माणसांना. तर तुला एक आतली बातमी सांगतो. तो सँडी आहे ना, अंकुश भाऊंकडे आला होता पैसे मागायला. भाऊंनी त्याला हकलून लावला. हा, आतली बातमी ही नाहीये. आतली बातमी ही आहे की तो नंतर कोणाकडे गेला? हा, प्रताप दादाकडे पैसे मागायला. आणि त्याने त्याला लगेच पैसे काढून दिले. पण बंट्या, मला वेगळंच टेन्शन आहे रे. त्या प्रताप दादांना आधीच कळलं होतं का? आता युवा नेते, गंमत अशी आहे की जर का प्रतापदादा फेल गेले तर आपण त्यांना सोडायचं नाही. काय? पण बंट्या, हम्म, मला एक गोष्ट नाही समजली रे. कुठली रे? प्रताप दादांनी एवढं मोठं चॅलेंज घेतलं कसं? त्यांना सगळं आधीच माहिती होतं का? पण युवा नेते, अहो टेन्शन नका घेऊ. आम्ही आहो ना तुमच्या सोबत. आमची तुम्हाला साथ आहे तर मग टेन्शनची काय बात आहे? हा? हॅलो 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 प्रताप, हॅलो. अरे तुझा आवाज ऐकू येत नाही रे मला. हॅलो हॅलो हॅलो. हा हा हा, बोल बोल. हा, आता ऐकू येते, बोल बोल. अरे माझी काळजी सोड रे. तू हा असा गेल्यावरती मला झोप येईल का सांग? हा, बरं मला सांग, काही कळलं का रे? बरं ठीक आहे, मी वाट बघते फोनची. आई, दादाचा फोन होता का? हो. मग काही कळलं का? नाही अजून, तपास चालू आहे. आई, मी काय म्हणते, आपण रावसाहेबांची मदत घेतली? नाही नाही, तो शेवटचा पर्याय. आता प्रताप जे काही करतोय ना, ते त्याला करू दे. रावसाहेबांना आत्ता तरी ह्यातलं काहीच सांगायला नको. त्यांनाही त्यांची खूप कामं आहेत ग. आणि त्यांना आत्ता ह्यातलं सगळं सांगितलं ना, तर सगळी कामं सोडून ते ह्याच्या मागे लागतील. आणि मग मीडिया काय वाटच बघतय. खूप फायदा उठवेल का या गोष्टीचा. त्यामुळे नकोच. आई, बरोबर आहे तुझं, पण मग ही बातमी पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. अगं, दादा आपला सॉलिड आहे. तो सगळं बरोबर हँडल करेल, बघ तू. मामी, चहा. अगं, काय चालवलंस मामी तू कालपासनं? काही खात बी नाही, पाणी बी पित नाही. असं करून कसं चालेल बरं? ते काही नाही, चहा घे बरं. मामा, अरे तू तरी काय सांग तिला. मामी, अगं ऐक तरी. पिंट्या दादा, पिंट्या, काय झालं? सापडली का ती? अरे बोल की. तुम्ही सापडली का? कुठं कुठं हुडकून आला तू तिला? काही पत्ता लागला का तिचा? रात्रभर शोधलं, गावभर बघितलं, गल्ली ना गल्ली पालती घातली, बस स्टँडवर लक्ष पण ठेवून होतो. काहीच पत्ता नाही. अगं मामी, तू नको ना काळजी करू. सापडेल आपल्याला सिमरन लवकरच. मामी, मला पूर्ण खात्री आहे बघ,
सिमरन आज घरी येणार म्हणजे येणार. हॅलो, हा बोल प्रताप. बरं बरं ठीक आहे. नाही नाही, तू इथली काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःला सांभाळ. ठीक आहे. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आई, दादाचा काही निरोप आला का ग? हो, आत्ता त्याचाच फोन आला होता. हो, त्याच्याशीच बोलत होते. काय म्हणाला दादा? मामी, तू आज घरीच थांब. मी जाऊन येते वाड्यावर. दोघी बी नसलो ना तर बिचारा मंजूवर सगळं काम येईल बघ. शिंगे, मामा मामींची काळजी घेशील ना बाळा. भाजी भाकरी करून ठेवली आहे, समदांना वाढून देशील. कोणी बी उपाशी राहायला नाही पाहिजे ना. जेवून घ्याल. येते मी. येऊ का? आई, आई सांग ना, तू कसला विचार करतेस? काय म्हणाला दादा? अगं, सरलाच्या मुलीला त्यांनी शोधून आणलंच बघ. खरं? तिला घरी सोडायला गेलाय तो. आय न्यू इट. दादा म्हणजे ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट आहे. आय एम सो प्राऊड ऑफ हिम. आई, त्यांनी त्याचा शब्द खरा केला. आणि बघ ना, सांगितलेल्या वेळेच्या आतच तिला गावात परत आणलं. पण कसलं भारी. मग आई साहेब, तुम्हाला काय वाटतंय तुमच्या लाडक्या लेकाविषयी? सांगा सांगा. रावसाहेब म्हणतात ना, ते म्हणणं आता पटायला लागलंय मला. प्रतापनी खरंच राजकारणात जायला हवंय. तशीही सामाजिक कार्याची आवड आहे त्याला, नेतृत्व गुण आहेत. राजकारणात जाण्याविषयी आज परत एकदा प्रतापशी बोलते मी. पाहिलं का कोण आलंय? तुम्हा बाई आल्या घरी आपल्या. चुकलं बाई. सिमरन म्हणायचं बरं का, सिमरन, हिरोईन सिमरन. हा रमा, जा बाई, आरती अनुभव वाढून घ्यायला पाहिजे ना तिला. जा. सरला शांत राहा, नंतर बोलू तिच्याशी. छोटू मालक उभे का, बसा की. रमा, पाणी आण. नाही, नको, राहू द्या. ए, गुलकी खडा खडा. आता का मिठाची गुळणी धरून बसते तोंडात? हा काय? घरच्या सगळ्यांचा जीव टांगणीला लावून कुठं मरायला गेली होतीस ग? छोट्या मालकांचा वेळ पण फुकट घालवलास. आता बोल ना, जीभ झडली होय बोलायला तुझी. बोल की आता. सरला, नंतर बोलू ना. काय बोलायचंय अजून? नंतर काय बोलायचंय तिला? मामी, जरा शांत हो की. बसते ना, शांत बसते. आता जे काय वागून आले ना, त्यामुळे मकरातच बसवायला पाहिजे नाही का तिला? काय ग, अख्खी रात्र, अख्खा दिवस आमची कुणाची आठवण झाली नाही तुला? आई बाप, घरातली कुणी जिवंत आहेत का मेले, काही फरक पडलेला नाही. ही आपली गोष्ट बाहेर सगळ्या गोष्टी करण्यात. आता तू बोलणारच का देऊ का खनखन? मावशी, एक मिनिट. तुमचा राग मला मान्य आहे, पण तुम्ही जसा विचार करताय तसं काही झालेलं नाही, किंवा तिने तसं काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आधी शांत व्हा. आता काय झालं ते मी तुम्हाला सांगू. या सँडीने तिला सांगितलं की ह्याची मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. त्यामुळे कामासाठी म्हणून ती त्याच्यासोबत जायला निघाली होती, इतकंच. ते दोघं दुपारच्या एसटीने मुंबईला चालले होते. रस्त्यात मी त्यांना गाठलं. खरं आहे की
हिने तुम्हाला सांगायला हवं होतं किंवा एखादा फोन करायला हवा होता, पण ठीक आहे, चूक झाली तिच्याकडून. पुन्हा ती असं नाही वागत, हो ना? आणि या सँडीशी काय बोलायचं आणि त्याला काय समजवायचं ते मी बघतो. चला येतो. छोटे मालक, तुमचे आभार कसे मानू ना खरंच कळत नाही हो. तेच चांगलंय. अजिबात आभार मानू नका. आपल्या माणसाचे आपण आभार मानतो का? नाही, पण तुम्ही येतो. पाहिलं का? मुंबईला न जाता हिरोईन झाली तुमची लेक, आहे का नाही? एका रात्रीत प्रसिद्ध झाली. आता सगळ्या गावात, चावडीवर, दुकानात तिच्या चर्चा रंगतील. आता बघा काय हेच हवं होतं ना तुला? फेमसच व्हायचं होतं ना? झाली का आता फेमस गावभर? हं? हे असं वागायचं होतं तुला? तुम्ही काय झाला ना? बॅटर उलटा झाला ना? त्या प्रतापने राजकुमारच्या बहिणीला गावात परत आणलं ना? हं? त्याचा शब्द त्याने खरा करून दाखवला ना? अरे त्या प्रतापदादाने एवढा मोठा प्रताप केलाय ना, मग तुम्ही इथं काय करताय? हा, वेशीवर जा ना. भाऊ, वेशीवर कशाला? ढोल ताशे घेऊन जा ना त्याच्या स्वागताला. हा, प्रतापदादांचा विजय असो असं गुलाल उधळून म्हणा. अरे तो प्रताप गावकऱ्यांसमोर हिरो बनायचा एक चान्स सोडत नाही रे, एक चान्स. तुम्ही त्याला धूळ चारायची सोडून इथं मजा बघताय. नाही भाऊ, तुमच्या डोक्यावरचा हात काढल्यावर कळेल बाहेर किती ऊन आहे आणि किती पाऊस येते. भाऊ अहो असं नका ना करू. तुम्ही जर असं केलं तर आम्ही कोणाकडे जायचं? गोठ्यात म्हशी धुवायला पण कोण ठेवणार नाही आम्हाला. तुम्हाला सांगतो भाऊ, आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. त्या प्रतापच्या बाबतीत असं कांड करतो ना आम्ही, त्या प्रतापला आणि त्याच्या बापाला गावात मान वर करून फिरणं मुश्किल होऊन जाईल. असं ना? मग मी वाट बघतो त्या सोन्यासारख्या दिवसाची. हा, जा आता. हा, चल. काय मिळालं का असं वागून? सांग ना. ते मुंबई म्हटलं, सिनेमा म्हटलं की डोकं काय घाण पडतं तुझं? काय भिंतीशी बोलतायत का ते? आणि हिंमत कशी झाली तुझी? काय पाय घड्या घातल्या होत्या होय तुझ्यासाठी तिथं? हे येडे, मुंबई आहे ती, मुंबई. मग काय? कानाखाली आवाज काढेल. मग काय विचारते मला? तिथं मुंबईत सिनेमात काम करणं म्हणजे गावच्या बाजारात जाऊन टिकले आणणं इतकं सोपं नाही ते. खायचं काम नाही ते. काय बघते का माझ्याकडे? डोळेच काढून हातात दे ना. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. कुठले पावसाळे पाहिले? गावातलेच ना? मुंबईतले थोडे पाहिले तुम्ही. काय बोलते पोरगी ही? हे भवाने, राहिलो नाही ना, माहित आहे मला काय चालतं तिथं ते. अरे त्या मुंबईत अर्धपोटी झोपतात लोक, वैतागून परत येतात. आणि हजारो नाही बरं का, लाखो लोक तुझ्यासारखी, लाखो. लाखो येत असतील, पण सिमरन लाखात एक आहे. तुम्हाला पण काय कळणार म्हणा? माझी किंमत त्या सँडीला कळली. होय का? आणि मी काय करू शकते हे मला चांगलं माहितीये. कळलं ग बाया? आम्हाला पण कळलं तू काय करू शकतेस, काय गोंधळ घालू शकतेस, सगळं कळलंय. गोंधळ मी नाही, तुम्ही घातला. मी तर चालली होती माझी स्वप्न पूर्ण करायला.
माझं एक स्वप्न पूर्ण होऊ देईल तर शपथ आहे.